दिवसाची सुरुवात अशी बरोबर. आपल्या प्रत्येकाकडे घरामध्ये काही ना काहीतरी छोटं आपण झाडं लावतो. फुलांची झाडं लावतो किंवा दुसऱ्या कुठलं शोचं एखादं झाड असतं. काही जणांकडे थोडीशी घरासमोर जागा असली तर फळझाडं लावतो आपण आणि त्याची आपण जोपासना करतो. बघा, ज्यावेळेस आपण त्याची जोपासना करतो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळेस त्याची कटिंग करतो. कटिंग ह्याच्यासाठी करतो की सुकलेले तर फांद्या काढून टाकतोच, पण ज्या चांगल्या फांद्या आहेत त्यांची पण आपण कटिंग करतो की जेणेकरून त्याला जास्त फांद्या याव्या आणि त्यामुळे जे खालचं खोड असतं ते मजबूत होतं. बघा, बऱ्याच वेळेस द्राक्षाचे जर मळे तुम्ही बघितले असतील तर द्राक्षाचा वेल वाढत असताना त्याला सारखी कट करत असतात जेणेकरून त्याला जास्त फांद्या येतील आणि जास्त फांद्या आल्या की जास्त द्राक्षे येतील त्याला. आणि अशा प्रकारे तो जो माळी असतो तो त्याची जोपासना करीत असतो. आपल्या जीवनाच्या बाबतीत सुद्धा आपला देव परमेश्वर जो आहे हा आपला माळी आहे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस निराशा येते, संकट येतात, परीक्षा आपल्या होत्यात, आपण निराश झालेलो असतो. ही एक प्रकारची छाटणी करत आहे परमेश्वर. परमेश्वर आम्हाला मजबूत करण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करत आहेत. आम्ही चांगलं फळ द्यावं ह्यासाठी परमेश्वर बऱ्याच वेळेस आमच्या जीवनातल्या नको त्या गोष्टी असतात ह्या तो काढून टाकत असतो. परंतु त्या गोष्टींची आम्हाला इतकी सवय झालेली असते की आम्हाला वाटतं की हे आमच्या जीवनातून जायला नको. परंतु जर चांगली वाढ व्हायची असेल तर परमेश्वर ह्या गोष्टी आमच्या जीवनामधून काढून टाकत असतो. देव आपला माळी आहे, कारण त्याच्या हातात जे हत्यार आहे त्या हत्याराकडे पाहून घाबरू नका, तर कोणाच्या हातामध्ये ते हत्यार आहे हे बघा, कारण ते हत्यार आमच्या देवाच्या हातामध्ये आहे आणि तो आम्हाला कधीही इजा करणार नाही किंवा आमचा नाश करणार नाही. ते जे करणार आहे ते आमच्या चांगल्यासाठीच करणार आहे. प्रत्येकाच्या बाबतीत देवाचे काही ना काहीतरी संकल्प आहे. आम्ही उगाच या जगामध्ये जन्म घेतलेला नाही आहे. प्रत्येकाच्या बाबतीत देवाचे काहीतरी संकल्प आहेत आणि आपण चांगले फळ द्यावे म्हणून देव आम्हाला त्याच्या योजनेप्रमाणे आम्हाला घडवत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 अँड वर्स 1 and 2. मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकितो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.